नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. अखेर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमदार बनणार हे निश्चित झालेलं आहे. 21 मेला ज्या 9 जागा विधान परिषदेच्या रिकाम्या आहेत त्यासाठी निवडणूक होते. 14 मे ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. जर का 9 जागांसाठी 9 अर्ज आले म्हणजेच 9 उमेदवारच रिंगणात राहिले तर मग 14 मेलाच उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग हा प्रशस्त होणार आहे. त्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे. दुसरा अर्थ असा आहे की जर का महाविकास आघाडीनं प्रयत्न केले तर येत्या 15 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे आमदार बनतील आणि त्यांचं हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते असंच पुन्हा सुरू राहील किंवा टिकेल. प्रश्न असा आहे की पडद्यामागं बरंच काही घडलेलं आहे. असं काही घडलेलं आहे की यामध्ये उद्धव ठाकरेंची सरशी झालेली आहे. पुन्हा एकदा निर्विवादपणे उद्धव ठाकरे यांचा राजमार्ग हा प्रशस्त झालेला आहे. पण त्या कामी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी नमतं घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना जो फोन केला, त्यांची आणि मोदींशी जी चर्चा झाली, त्यानंतर नरेंद्र मोदींनी सूत्र हलवली म्हणा किंवा सूत्र हल्ली म्हणा, जे काही घडलं ते खूप झपाट्याने घडलं. इतक्या लवकर घडलं की बातम्यांचा ओघ एकामागून एक सुरू असतानाच इम्पॅक्ट झाला. तो इम्पॅक्टही असा झाला की 21 मेला निवडणूक लागली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा आता बिनधास झालेले आहेत आणि आज त्याचा प्रत्यय आला. आज जेव्हा त्यांनी मराठी जनतेशी 1 मेच्या निमित्तानं संवाद साधला तेव्हा ते अगदी आनंदी मुद्रेने संवाद साधत होते. जो काही ताणतणाव मधल्या काळात त्यांच्यावरती आला असेल तो पूर्णतः बाजूला झालेला दिसला. पण अजूनही चर्चा बरीच आहे. चर्चा काय? चर्चा ही आहे की पडद्यामागं असं काय घडलं की उद्धव ठाकरेंना इतकं झगडावं लागलं. अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून उद्धव ठाकरेंना आमदार करण्याचा प्रस्ताव नाकारलाच. पण त्याऐवजी मोदींनी जो मार्ग काढला तो मार्ग केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निघाला. केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा नियम शिथिल करून पुन्हा एकदा सर्व नियमांची गोळाबेरीज करून तातडीने निर्णय घेतला. नोटिफिकेशनही काढलेलं आहे. अशा पद्धतीनं हे जे काही घडलं ते सहज घडलेलं नाही. हा जो किमयागार आहे हे घडवून आणणारा तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपातला आहे, तेच आहेत. पण तरीसुद्धा नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना झुकतं माप देत भाजपच्या काही नेत्यांवरती जी कृपादृष्टी आजवर ते दाखवत होते ती काहीशी कठोर केलेली आहे. किंबहुना या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं ठामपणे उभं राहत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या अनेक नेत्यांना शह दिलेला आहे आणि ती सुद्धा एक चर्चा आहे. आणि या निमित्तानं अनेक चर्चांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झालाय. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित साटम आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार जनार्दन चांदूरकर आहेत. याशिवाय आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि नागपूर हितवादचे सिटी एडिटर राहुल पांडे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत थोड्याच वेळात ॲडव्होकेट असीम सरोदे सुद्धा असणार आहेत, जे कायदेविषयक अभ्यासक आहेत, मानवाधिकार कार्यकर्ते सुद्धा आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी झी 24 तासनं रोखोकसाठी विशेष असं एक वृत्तांत तयार केलेला आहे की नेमकं पडद्यामागं काय घडलंय आणि पुढं काय घडू शकतं याचा वेध घेणारा हा वृत्तांत बघा. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अभूतपूर्व असा पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 6 महिन्यांच्या आत आमदार होणं गरजेचं असताना कोरोनामुळे त्यांच्या आमदारकीत अडथळा निर्माण झाला होता. कोरोनामुळे विधान परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त म्हणून त्यांची निवड करण्याच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. 27 मे पर्यंत
उद्धव ठाकरे आमदार न झाल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं असतं। याच दरम्यान महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात शाब्दिक युद्ध सुरू झालं होतं। संजय राऊतांनी तर थेट राज्यपालांवरच तोफ डागली होती। या सगळ्या परिस्थितीत टर्निंग पॉइंट ठरला बुधवारी 29 एप्रिलला दुपारी उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना केलेला फोन कॉल। तो फोन कॉल ठरला टर्निंग पॉइंट। या कॉलमध्ये नेमकं काय बोलणं झालं याचा तपशील समोर आलेला नसला तरी उद्धव यांनी परिस्थितीचं गांभीर्य विशद करत निर्वाणीचं वक्तव्य केल्याचं समजतंय। मोदींनीही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत आणि आपल्या मुत्सद्देगिरीचा परिचय देत विधान परिषद निवडणुकीच्या पर्यायावर शिक्कामोर्तब केलं। त्यानुसार मग राज्यपालांनी दुसऱ्या दिवशी रात्री निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधान परिषदेची निवडणूक घेण्याची विनंती केली। अर्थात यातला आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे बुधवारी मोदींना फोन करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा केली होती। उद्धव ठाकरेंचा मार्ग मोकळा होण्याचा हा निर्णय एक प्रकारे राज्यातल्या भाजप नेतृत्वाला शह देण्याचं पाऊल मानलं जात आहे। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाली होती। या टीकेचा रोख देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांवर होता। आता ही संधी साधत जयंत पाटलांनी पुन्हा एकदा भाजपला टोला लगावलाय। कोरोना व्हायरसच्या विरोधात आपल्या सगळ्यांनी एकत्रित लढणं अपेक्षित होतं। काही लोकांना राजकीय डाव खेळण्याची इच्छा होती, पण आता ते प्रश्न बरेचसे संपलेले आहेत। आम्ही राज्यपाल महोदयांना विनंती केलेली होती, 2 जागा ज्या रिक्त आहेत त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं नाव त्यांनी नॉमिनेट करावं। निवडणूक घेण्याच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगाचे आभार मानतानाच संजय राऊत यांनी केंद्र सरकारचेही आवर्जून आभार मानले। यातूनच मोदींनी पार पाडलेली भूमिका स्पष्ट होते। मी शिवसेनेतर्फे केंद्र सरकारचे आभार मानतो, निवडणूक आयोगाचे आभार मानतो, कारण या एका निर्णयामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातली अस्थिरतेचं वातावरण आहे त्याला पूर्णविराम मिळाला। ज्या भाजपवर अडवणुकीची टीका झाली त्यांचं मात्र म्हणणं आहे की जे काही झालं ते लोकशाही प्रक्रियेनुसार झालं। राज्यपालांनी या निर्णयाद्वारे राज्याचा मुख्यमंत्री निवडून आलेला लोकप्रतिनिधी असावा, नियुक्त नसावा, ही भावना जपत राज्याची प्रतिष्ठा गनिमा मुख्यमंत्री पदाची राखण्याचं काम या ठिकाणी केल्याचं दिसतंय। एकीकडे कोरोनाशी लढण्याचं प्रचंड मोठं आव्हान समोर उभं ठाकलेलं असताना उद्धव ठाकरेंना आमदारकीच्या आव्हानालाही सामोरं जावं लागलं। मात्र त्यांनी यातून मार्ग काढत आपली मुत्सद्देगिरी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। कोरोनाच्या काळात जर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं असतं तर त्यातून संदेश भाजपच्या विरोधातच गेला असता। केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरात याबाबत भाजप विरोधी संदेश गेला असता। याची जाणीव उद्धव ठाकरे यांना असावीच, त्यामुळं त्यांनी अखेरचा पर्याय म्हणून मोदींशी चर्चा केली। दोघांनीही दाखवलेली मुत्सद्देगिरी आणि समजूतदारपणामुळे अखेर महाराष्ट्रातली राजकीय अस्थिरता तुर्तास थांबली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। शेवटी काय तर मोदींचा फोन, उद्धव ठाकरेंची सरशी, पण मग या वादाचा करता करविता कोण, हाच कळीचा मुद्दा आहे। मी थेट जातोय अमित साटम यांच्याकडे। भाजपचे आमदार आहेत अमित साटम। बघा, अखेर 21 दिवसांच्या नाट्यानंतर 22व्या दिवशी या नाट्यावरती पडदा पूर्णपणे पडला असं आपण म्हणू शकत नाही, पण मार्ग मोकळा झालेला आहे। दिलासा उद्धव ठाकरेंना मिळालेला आहे। यामध्ये झालंय काय तर मोदींनी कुठं ना कुठं तरी सूत्र हलवली म्हणूनच हे शक्य झालं, पण त्याच वेळी मोदींनी जी सूत्र हलवली त्यात भाजपचे अनेक नेते गारद झाले। त्यामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुद्धा असतील। नाही, मला असं वाटतं की हे नाट्य काही क्रिएट केलेलं नाट्य होतं आणि त्यामुळे घटनात्मक पेच किंवा घटनात्मक परिस्थिती न समजणारे काही लोक आणि कुठल्याही विषयाला राजकीय आणि नाट्यमय कलाटणी देण्याचा एक स्वभाव असणारे लोक आणि आताताईपणे वक्तव्य करणाऱ्या लोकांनी क्रिएट केलेलं हे नाट्य होतं। कोणतं नाट्य नव्हतं, ही घटनात्मक परिस्थिती होती आणि त्या घटनात्मक परिस्थितीला राज्यपालांनी त्याच्यातनं घटनात्मक निर्णय दिला
आणि घटनात्मक निर्णय देत असताना निवडणूक आयोगाला त्यांनी विनंती केली की राज्याचा मुख्यमंत्री हा नियुक्त नसावा, हा निवडून आलेला असावा, तो जनतेतनं निवडून आलेला असावा किंवा आमदारांनी निवडून दिलेला असावा. आणि त्यामुळे राज्यामध्ये ऑलरेडी 10 विधान परिषदेच्या जागा 6 जूनला रिक्त होत आहेत. त्याची निवडणूक ऑलरेडी ह्या महिन्यात लागणारच होती. फक्त करोनामुळे त्याचा जो टाइम टेबल होता तो निवडणूक आयोगाने डिक्लेअर केला नव्हता आणि त्यामुळे नियुक्त नसावा, निवडून आलेला असावा. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला राज्यपालांनी विनंती केली की आपण महाराष्ट्रातल्या विधान परिषदेची निवडणुकीचा टाइम टेबल लवकरात लवकर लावावा, अशा प्रकारची विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली. निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे, ही एक स्वायत्त संस्था आहे. आणि त्यामुळे इलेक्शन कमिशननी सर्व परिस्थितीचा आणि सर्व फॅक्टर्सचा पूर्णपणे अभ्यास करून 21 मेला ही निवडणूक लावलेली आहे. आणि त्यामुळे ही घटनात्मक परिस्थितीतनं घटनात्मक त्याच्यातनं मार्ग हा निघालेला आहे. आणि त्यामुळे ह्याला काही राजकीय वळण देण्याचं काही कारण नाही किंवा नाट्यमय शब्द वापर करून नाट्यमय काहीतरी घडलेलं आहे अशा प्रकारचं काहीतरी बबल क्रिएट करण्याचाही काही त्याच्यामध्ये कारण नाही. आणि त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल क्रायसिसला कॉन्स्टिट्युशनल सोल्युशन देऊन हा मार्ग मोकळा झालेला आहे. वा, फारच छान. मी जातोय ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर यांच्याकडे. जनार्दन चांदूरकर हे विधानसभेतही सदस्य होते, आता विधान परिषदेचे सदस्य आहेत. महत्त्वाचं म्हणजे तालिका अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वेळा काम बघितलेलं आहे, बघतायत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःही कायदेतज्ञ आहेत आणि म्हणून मग हॉर्सेस माउथ काही गोष्टी ह्या आल्या पाहिजेत. त्या अनुषंगानं मी जनार्दन चांदूरकर यांना प्रश्न विचारतोय. ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, राज्यपालांना जो राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंच्या नावाने गेला तो त्यांनी नाकारला, आता हे स्पष्ट झालेलं आहे. आणि तो नाकारला त्यासाठी त्यांनी 18 नाही 20 दिवस घेतले, हेही आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मुख्यमंत्री जर का आमदार असेल तर तो राज्यपाल नियुक्त असू नये असं काही लिहिलेलं आहे नियमावलीत? आशिषजी फार चांगला प्रश्न विचारला आणि आभारी आहे आपला की महाराष्ट्रातल्या जनतेला या गोष्टींची माहिती आहे. जनता आता काय पूर्वीसारखी राहिलेली नाही. हे पहा, आपल्या देशामध्ये 2 सुप्रीम कोर्टाचे रुलिंग्ज आहेत. एक सुप्रीम कोर्टाचं रुलिंग हे मुख्यमंत्री चंद्राभानू गुप्ता UPचे यांच्या संबंधाचं आहे. तर ते गव्हर्नरच्या MLC गव्हर्नरच्या ते सभासद उद्धव ठाकरेप्रमाणे कोणत्याही हाऊसचे नव्हते आणि त्यांची 6 महिन्याची मुदत संपण्यापूर्वी त्यांना MLC केलं आणि MLC केल्यानंतर त्यांच्या विरुद्ध कोर्टात जी केस गाठली त्या केसमध्ये त्यांना MLCला मुख्यमंत्री होण्याचा अधिकार आहे हे कोर्टाने सिद्ध केलेलं आहे. आता आपल्याकडे नाही का की शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून मुख्यमंत्री झालेले होते. जेव्हा ते दिल्लीवरून गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आले, मी त्यावेळेलाही आमदार होतो. तेव्हा हा राजगोपालीचा जो डिसिजन आहे सुप्रीम कोर्टाचा, हैदराबाद कोर्टाचा, त्याच्यामध्ये सुद्धा MLC कॅन बिकम अ चीफ मिनिस्टर, MLC कॅन बिकम अ मिनिस्टर. अलीकडचं उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं घ्या. जे विरोधी पक्ष पृथ्वीराज चव्हाण सुद्धा विधान परिषदेचे आमदार होते. आणि पृथ्वीराज चव्हाणांचं उदाहरण घ्या, विधान परिषदेचे आमदार होते. तेव्हा हे सगळं असताना लोकांची दिशाभूल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी तो सगळीकडे एक प्रचार केला की MLCला काही मुख्यमंत्री होता येत नाही आणि त्यामुळं गव्हर्नरनी त्यांना मुख्यमंत्री त्यांचं नाव रिकमेंड करू नये. अशा पद्धतीनं कोर्टामध्ये त्यांच्यामार्फत जी पिटिशन दाखल झाली होती त्याचं कंटेन्शन सुद्धा तेच होतं. तेव्हा हे माझे मित्र साटम फार चांगलं बोलले. काही लोक नाटक करत होते, ते बरोबर आहे, हे नाटकच आहे. आणि म्हणून मी आपल्या माहितीसाठी सांगतो आणि माझी मागणी आहे की आता 70 वर्षानंतर या देशातील लोकशाहीमध्ये 70 वर्षापूर्वीची परिस्थिती नाही.
आणि गव्हर्नर हा फक्त एक पद ग्रहण करणारा व्यक्ती आणि एक मान सन्मान घेणारा व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहता येणार नाही. जसं मुख्यमंत्री कारणं देतो एखादी गोष्ट झाली नाही तर, गव्हर्नरनी आपल्या माध्यमातून टीव्हीच्या चर्चेच्या माध्यमातून मी मागणी करतो की त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे 21 दिवस याच्यावरती ते का सिटिंग होते, बसून होते, तर बसले तर ठीक आहे, पण त्याची कारणं त्यांनी जनतेला दिली पाहिजेत. बाकी सुप्रीम कोर्टाचे पूर्वीचे निकाल लक्षात घेता त्यांनी उद्धव ठाकरेचं नॉमिनेशन कोविनाचा हा महाराष्ट्रासमोरचा पेच प्रसंग लक्षात घेता त्याने उद्धव ठाकरेंचं नाव का रेकमेंड केलं नाही. आणि आता इलेक्शन कमिशनला सगळे रिलॅक्सेशन करून निवडणूक घेण्यास भाग पाडण्यामध्ये हे अल्टिमेट सत्य आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, हेच राहणार आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये MLC होणारच होते. कारण 3 पक्ष मिळून एकत्रित त्यांना पाठिंबा असल्यानंतर प्रश्नच कुठं तयार होतो. आणि हे गव्हर्नरना अल्टिमेट सत्य माहिती असल्यामुळं गव्हर्नरनी याच्याकडे कानाडोळा करून कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र असताना महाराष्ट्राला त्याने अशा पद्धतीची ट्रीटमेंट का दिली याचं स्पष्टीकरण माननीय गव्हर्नर साहेबांनी दिलं पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि त्यानंतर आपण म्हणाला की विजय जो झालेला आहे तो उद्धव ठाकरेंचा झालेला आहे, तो घटनेच्या सत्याचा विजय झालेला आहे. इट इज अ व्हिक्टरी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल ट्रुथ्स. माझं म्हणणं वेगळं आहे. एक तर राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यासाठी जी नावांची शिफारस होते ती सत्ताधारी पक्षांकडनं आजवर झालेली आहे आणि राज्यपालांनी ती नावं जशीच्या तशी अनेक वेळा तशीच पुढे केलेली आहेत. पहिल्यांदा सत्ताधारी पक्षांनी सुचवलेली नावं ओव्हररूल्ड करण्याचा पायंडा महाराष्ट्रात पडलेला आहे. म्हणजे आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातली 2 नावं ही राज्यपालांनी खारिज केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंचं नाव तर म्हणजे राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन शिफारस केलेलं नाव होतं, त्याबाबत सुद्धा त्यांनी निर्णय घेतला नाही. ते सुद्धा आता खारिज झालं आहे, कारण आता विधान परिषदेच्या निवडणुकीतून उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरती जातील. मला या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत. असीम सरोदे, बघा, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय किंवा शिफारस ही राज्यपालांना बंधनकारक असते असं आम्ही ऐकून आहोत, वाचून आहोत, असं सांगितलं जातं. इथं काय दिसलंय? राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन शिफारस केलेलं राज्यपाल नियुक्त आमदारकीचा जो प्रस्ताव होता तो नामंजूर झालेला आहे. राज्यपालांनी त्याला केराची टोपली दाखवली, मार्ग त्यांनीच काढून दिला. पण राज्य मंत्रिमंडळाचा कुठलीही शिफारस आपल्याला बंधनकारक आहे हे दाखवण्यात, बंधनकारक नाही हे दाखवण्यात राज्यपाल यशस्वी झालेले आहेत. ॲडव्होकेट असीम सरोदे. आशिषजी, मला वाटते की आपण कोणत्या तरी ॲडमंट भूमिका घेऊन आपलंच बरोबर आहे असं दाखवण्यामध्ये यशस्वी होणं याला काही नैतिकतेचा आधार नसतो. कॉन्स्टिट्युशनली आपण पाहिलं तर हे सत्य आहे की गव्हर्नर हॅज टू वर्क ऑन द ॲडवाईस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसारच त्यांनी कारभार केला पाहिजे असं अपेक्षित आहे. आणि ते जे घटनात्मक सत्य आहे ते डावलून चालणार नाही, त्याच्यामध्ये मोठेपणाचा कुणी आव आणण्याची गरज नाही. दुसरं आपण पाहतो की घटनेतल्या कलम 164(4) नुसार कोणालाही मंत्रिपदी किंवा मुख्यमंत्रीपदी नेमलं जाऊ शकते आणि 6 महिन्यात त्यांनी निवडून आलं पाहिजे एवढीच अट आहे. आता ते असताना सुद्धा हे सातत्याने सांगितलं गेलं की तुम्ही राज्यपाल नियुक्त जर सभासद झाले आणि आमदार झाले तर त्याच्यासाठी कालावधी 1 वर्षापेक्षा कमी मिळणार आहे, त्यामुळे नेमणुका होऊ शकत नाही. आणि याच्या आधी पण त्यांनी दोघांची नावं फेटाळलेली आहेत. मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी अशी कोणतीही 1 वर्षाची, 6 महिन्याची, 2 महिन्याची काहीही मुदत नाही. कितीही कालावधी असेल तर रिमेनिंग पिरियडसाठी ते अपॉइंट करू शकतात. कारण की 151 जे कलम आहे 151(1)
हे भारतीय संविधानातलं कलम नाही. अनेकांनी परत मला ते काही कोणत्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, पण ज्यांना गैरसमज पसरवायचे होते त्यांनी अशा प्रकारे 151 कलमाचा चुकीचा गैरअर्थ काढून ते जणू काही संविधानातलं कलम आहे असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटते की याची स्पष्टता आपल्याजवळ पाहिजे. 151 हे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 1 वर्षाच्या कमी कालावधी असेल तर तिथे निवडणुका होऊ नये. तर ती जी प्रोव्हिजन आहे ती इलेक्टेड मेंबरसाठी आहे, जिथे इलेक्शन होतात त्या मेंबरसाठी आहे. राज्यपाल नियुक्त सभासद हे सिलेक्टेड मेंबर आहेत, म्हणजे त्यांची डायरेक्ट निवड करण्यात येते, चयन करण्यात येते, नियुक्ती करण्यात येते, त्यामुळे त्यांच्यासाठी ते लागू नाही. म्हणून पहिला मुद्दा की राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून सुद्धा उद्धव ठाकरेंची नियुक्ती झाली असती आणि कायद्यानुसार ती करायला पाहिजे असं असताना गव्हर्नरनी ते केलेलं नाही आहे. आता तिसरा मुद्दा आहे की राज्यपाल नियुक्त सभासद जे 171 नुसार होऊ शकतात त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे फिट बसतात आणि त्यांची नियुक्ती व्हायला पाहिजे होती असं मला वाटते. आता काही जणांनी सांगितलं की 6 महिने पुन्हा त्यांनी 6 महिन्यासाठी पुन्हा नेमणूक करायची, 6 महिन्याचा कालावधी संपताना ते चुकीचं ठरलं असतं असं माझं मत आहे. 1995 तेजप्रकाश सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री झाले होते आणि ते जेव्हा त्यांचा 6 महिन्याचा कालावधी संपला तेव्हा ते निवडणूक न लढता पुन्हा त्यांना 6 महिन्याचं एक्सटेन्शन पुन्हा नियुक्ती करून देण्यात आलं. तर त्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात केस झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने 2001 निकाल दिला आणि त्यांनी जे शब्द वापरले आहे ते महत्त्वाचे आहे की अयोग्य, लोकशाही विरोधी, अवैध आणि घटनाबाह्य अशी कृती आहे पुन्हा 6 महिन्यासाठी नेमणं. आणि त्यामुळे ही कोंडी करण्यात आली होती शिवसेना पक्षाची आणि इतर पक्षांची जे सरकार चालू पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की राज्यपालांची भूमिका ही सरकार स्थापन करून ते चालेल याच्यासाठी मदतरूप असली पाहिजे. त्यामुळे त्यांनी संविधानाच्या तरतुदींचे सकारात्मक अर्थ काढले पाहिजे. त्यांनी नकारात्मक अर्थ काढल्याचे उदाहरणं आपल्याला आता दिसतात. भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल म्हणून काम करत असताना घटनाबाह्य पद्धतीने किंवा घटनाबाह्य सत्ता केंद्र जे काही त्यांच्या भोवती जमते त्यांचं ऐकून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, हे सातत्याने दिसत आहे. आणि त्यामुळे मग शेवटी पंतप्रधानांचं इंटरव्हेन्शन याच्यामध्ये घेतलं आहे असं आपल्याला समजतं आहे की उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला. पण हे फोन करणं म्हणजे पुन्हा हे प्रस्थापित होणं आहे की निर्णय राज्यपाल न घेता त्यांना सांगणारे कोणीतरी घेत आहेत. म्हणजे याचाच अर्थ इथे कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कचं अपयश आपल्यासमोर आलेलं आहे की पंतप्रधानांना सांगितल्यावर आता सगळ्या गोष्टी हालचाली व्हायला लागलेल्या आहे. म्हणजे पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार किंवा केंद्र सरकारने सांगितल्यानुसार राज्यपाल वागतात, त्यांचा स्वतःचा निर्णय घटनात्मक पद्धतीने ते घेत नाहीत. हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे असं मला वाटते. ठीक आहे. राज्यपालांची बाजू आपल्याला कळणार नाही आहे कारण त्यांच्या वतीनं ते किंवा दुसरं कोणी नाही आहे. पण काही बाबी स्पष्ट होणं फार गरजेचं आहे. एक तर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जर का उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी कायम राहिले असते तरीसुद्धा पुन्हा जून महिन्यात ती जी राज्यपाल नियुक्त आमदारकीची टर्म आहे संपणार होती. म्हणजे मग त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागणार होती. आता असा मार्ग निघालेला आहे की आता पूर्ण 6 वर्षांची विधान परिषदेची टर्म ही उद्धव ठाकरेंना मिळालेली आहे किंवा मिळणार आहे, जेणेकरून त्यांना पुन्हा आमदार होणे आता काही गरज नाही आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जर का बघितलं तर मग राज्यपालांनी मार्ग काढला असं म्हणता येईल. पण त्यासाठी बराच वेळ गेला आणि नंतर जी सूत्र हल्ली ती 48 तासात हल्ली. म्हणजे मग आधी 20 दिवस काय झालं? संवाद नव्हता सत्ताधाऱ्यांमध्ये आणि राजभवनामध्ये, किंवा मंत्रालय आणि राजभवनामध्ये जे निर्देश एकमेकांना गेले किंवा जे कुरघोडीचं राजकारण झालं ते काय आहे त्यावरच तर चर्चा आहे. मी जातोय डॉक्टर मनीषा कायंदे यांच्याकडे, शिवसेनेच्या आमदार आहेत. मनीषाताई, बघा आम्ही पत्रकार आहोत, बातमीचा मागोवा घेत खूप दूरवर जातो आणि बातमी मिळते आणि ती सांगण्याचा आमचा अट्टाहास असतो. प्रत्येकाची शैली पद्धती वेगळी असते. आम्ही ती सांगण्याचा प्रयत्न केला आणि जे दिसतंय ते असं आहे. उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना म्हणजेच पंतप्रधानांना फोन केला. ANIनं अशी बातमी दिली की त्या फोनमध्ये उद्धव ठाकरेंनी निर्वाणीची भाषा केली. जर का असं असेल तर माझ्यासमोर राजीनामा देऊन पाय उतार होण्यापलीकडं कुठला दुसरा पर्याय नाही. तेव्हा पंतप्रधान असं म्हणाले, नरेंद्र मोदी असं म्हणाले की नाही, मी या प्रकरणामध्ये लक्ष घालतो, माहिती घेतो, तुमचा मार्ग सुकर करतो. हे जे काही सांगितलं जातं आणि त्याचा आत्ता उहापोह ॲडव्होकेट असीम सरोदेंनी केलेला आहे की ही जर का पद्धत असेल लोकशाहीमध्ये
तर मग सगळं संपलंच. मग कशाला हवं लोकनियुक्त सरकार? कशाला हवं त्याला मदत करायला राजभवन? जर का असं परस्परच होत गेलं तर मग सगळ्या गोष्टी ह्या कागदावरती राहतात. सगळं बोलूनच व्हायचं असेल तर मग कशाला हवं सगळं फ्रेमवर्क? बरोबर आहे. आता खरं तर हे जे काय महाराष्ट्रात होतंय आणि आता ही अभूतपूर्व परिस्थिती जगामध्ये आहे. कोरोनाचं संकट आपल्या समोर आहे, अजून महाराष्ट्र त्याच्याशी लढतोय आणि या सुमारे या 1.5 महिन्यामध्ये माननीय उद्धवजींनी ज्या ज्या उपाययोजना केल्या त्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा अतिशय उजळून निघाली. जे त्यांचे चाहते नव्हते ते सुद्धा त्यांचे चाहते झाले. आणि असं असताना म्हणजे एखादं राज्य पॉलिटिकल क्रायसिसला फेस करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि अशा वेळेला जे काय सगळं वक्तव्य चालू होती वेगवेगळ्या लोकांकडून ते खरोखरच म्हणजे इन बॅड टेस्ट असं म्हणायला पाहिजे आणि नॉट ॲट द राईट टाइम. ही वेळ नाही आहे. माननीय उद्धवजींचे आपण जर का सगळे फेसबुक लाईव्ह पाहिले तर त्यांना अनेक गोष्टींना उत्तरं देता आली असती विरोधकांना, पण त्यांनी ती टाळली. कारण त्यांच्यासमोर एकच लक्ष होतं की कोरोनाला हरवणं आणि हे त्यांनी अतिशय नेटाने ते एक एक पाऊल पुढे टाकतात आहे आणि अतिशय खंबीरपणे टाकतायत. सरकार म्हणून केंद्र सरकारशी अतिशय व्यवस्थित कोऑर्डिनेशन सुरू आहे. केंद्राकडनं जी मदत यायची आहे त्याच्याबद्दल असो, केंद्राकडनं ज्या परवानग्या असतील ICMRशी असेल, WHO असेल, हे सगळं व्यवस्थित स्मूथली चाललं आहे. एक एक जसा विषय समोर येत आहे तसा म्हणजे एखादा जो बॉलर असतो, एखादा बॅट्समॅन असतो, तो जसा बॉल येतो तो प्रत्येक बॉलला खेळून जात आहेत. आणि हे असं असताना हे जे काही या चर्चा झाल्या या अतिशय बॅड टेस्टमध्ये झाल्या, या व्हायला नाही पाहिजे होत्या. आणि एखादा मुख्यमंत्री जेव्हा योद्धा म्हणून पुढे जातोय तेव्हा त्यांना डिफ्यूज करता येईल, कसं डिस्करेज करता येईल, कसं अडचणीत आणता येईल, ही सगळी वक्तव्य कोण करत होतं मला त्या कोणाचीच नावं घ्यायची नाहीयेत कारण आता तो विषय नाहीये. परंतु हे जे चालू होतं महाराष्ट्रामध्ये या चर्चा, कोणी म्हणत होतं आम्हाला बॅकडोर एंट्री नको, फ्रंट डोर, या सगळ्या संघटना, या सगळ्या संविधानिक प्रोव्हिजन्स आहेत. या संविधानिक प्रोव्हिजन कुठल्या फ्रंट डोर आणि कुठल्या बॅकडोर? तुम्ही त्याला बॅकडोर म्हणताय, ही फ्रंट डोरच आहे. पण मला असं वाटतं की हे सगळं टाळता आलं असतं. आणि आता निवडणूक म्हणजे आपण अनेक निवडणुका पुढे ढकलल्या. महानगरपालिकेच्या निवडणूक अर्थात त्या वेगळा विषय आहे, परंतु तिकडे प्रशासक नेमले 3 जिल्ह्यांमध्ये जिकडे होणार होत्या, संभाजीनगर, नवी मुंबई आणि वसई विरार. परंतु इथे सुद्धा आता ही जर का निवडणूक बिनविरोध झाली तर गोष्ट वेगळी आहे, परंतु जर का बिनविरोध झाली नाही तर त्याचं वोटिंग होईल, म्हणजे सगळे आमदार त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. मग आपण जेव्हा म्हणतो की हे क्रायसिस आहे जगासमोरचं, ही महामारी आहे, पॅन्डेमिक आहे, आणि अशा वेळेला तुम्हाला निवडणुकीमध्ये इंटरेस्ट होता? ह्या आता म्हणजे इथे बोलण्यासारखं खूप आहे, पण मी आज मुद्दामून अनेक गोष्टींमध्ये माझी जीभ आवरतेय आणि आता काहीच बोलायचं नाही. आणि केंद्र सरकारने प्रगल्भता दाखवली आणि हा मार्ग आता निघालेला आहे त्यातनं. पण दुसराही मार्ग होता जो इमिजिएट करता येण्यासारखा होता, परंतु आता इथे कोणालाच अर्थात आपले राज्यपाल जे आहेत ते अतिशय एका उच्च पदस्थ आणि त्यांचं एक वेगळं महत्व आहे आपल्या राज्यामध्ये. पण हे सगळं अगदी चुटकीसारखी झालं असतं आणि त्याला पुढचाही मार्ग होता. समजा हे 2 महिन्यासाठी होतं, जसं सौरभजींनी सांगितलं की या 2 महिन्याचा पुढचाही मार्ग निघाला असता, परंतु शेवटी निवडणुकीचाच मार्ग अवलंबायचा होता. तर हे अगोदर झालं असतं, त्यासाठी 20 दिवस आपण का घालवले? आपल्या सोबत राहुल पांडे ज्येष्ठ पत्रकार आहेत. राहुल पांडे, 2-3 प्रश्न आहेत. बघा, एक तर जेव्हा हे सरकार अस्तित्वात आलं आणि उद्धव ठाकरे दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते, म्हणजे विधिमंडळाचे सदस्यच नव्हते, आमदार नव्हते, अशा वेळी महाविकास आघाडीनं खरं तर जी पहिली जागा धनंजय मुंडे यांच्या जागेमुळं विधान परिषदेची रिकामी झाली होती, त्याच जागेवरती उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जर का निवडून आणलं असतं तर हा सगळा प्रपंच झालाच नसता. त्यानंतर यवतमाळची स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक लागली,
तिथं शिवसेनेने आयात उमेदवार उभा केला, ती सुद्धा संधी सोडली आणि नंतर करोनामुळं 9 जागांची निवडणूक पुढे ढकलल्या गेली आणि पेच निर्माण झाला. राज्यपाल नियुक्त 2 जागा रिकाम्या होत्या, त्यातली 1 जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांनी घेतली किंवा तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांना दिला, त्यांनी तो आता खारिज केला असं म्हणावं लागतंय. आता 14 मेला जर का निवडणूक बिनविरोध झाली तर उद्धव ठाकरे आमदार होतील. जर का 9च्या ऐवजी 10 उमेदवार रिंगणात आले तर पुन्हा मग 21 मेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. म्हणजे झालं तर 15 दिवस, नाही तर पुन्हा 21 दिवस, असा सगळा खेळ आहे. याकडं कसं बघताय? कारण हे नाट्य इतकं सहज आणि सोपं नाही आहे. मुळातच आशिषजी, या वेळेला महाराष्ट्रात निवडणुकीनंतर आलेलं सरकार, त्यानंतर झालेली नवीन आघाडी आणि त्याचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंना पवार साहेबांनी दिलेला आदेश आणि त्यानंतर त्यांनी घेतलेली शपथ, इथपासूनच हा घटनाक्रम आपण पाहिला पाहिजे. 28 नोव्हेंबरला शपथविधी घेता क्षणी किंवा त्याच्या आधीच ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना, विशेषतः तिथे शरद पवारांसारखे अतिशय मुरब्बी आणि जाणकार व्यक्ती तिथे आहेत, त्या सगळ्यांना माहिती होतं की 6 महिन्याच्या आत श्री उद्धव ठाकरे यांना 2 पैकी कोणत्या एका सभागृहाचं सदस्य बनणं आवश्यक होतं. त्यांच्यासमोर अनेक पर्याय होते, आजही आहेत. म्हणजे आज जो पर्याय निघालेला आहे त्या व्यतिरिक्तही अनेक पर्याय आजही उपलब्ध आहेत. एक म्हणजे आपण जसं म्हणालो तसं पहिली धनंजय मुंडेंची किंवा तानाजी सावंत यांच्या ज्या 2 जागा म्हणजे बीडची आणि यवतमाळची, इथून विधान परिषदेवर निवडून येणे. तिसरा, कुठेतरी विधानसभेच्या सदस्याला राजीनामा द्यायला लावून शिवसेनेच्या किंवा महाविकास आघाडीच्या कोणालाही त्या जागेवर पोटनिवडणूक घेऊन त्यातून निवडून येणे, किंवा विधान परिषदेच्या एखाद्या सदस्याला राजीनामा द्यायला लावून राज्यसभेसोबत त्याचं एक बाय इलेक्शन घेऊन त्याच्यातून निवडून येणे. हे सर्व पर्याय मला वाटतं साधारण 15 मार्चपर्यंत उपलब्ध होते. आता 28 नोव्हेंबर ते 15 मार्च, साधारण 3.5-4 महिने, कदाचित महाविकास आघाडीच्या पॉलिटिकल थिंक टँकने असा विचार केला की एप्रिलमध्ये निवडणुका आहेतच, त्या 9 जागा आहेत, 170-175चं आपल्याजवळ बहुमत आहे, त्यामुळे 9 उभे राहतात का 20 उभे राहतात, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेवर निवडून येणं हे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे जर ती निवडणूक झाल्यानंतर, त्यामुळे त्यात आपण निवडून घेऊ. अर्थात हा कोरोना आणि त्यामुळे होणारा लॉकडाऊन हा अनपेक्षित असा घडलेला प्रकार आहे, पण त्याच्यावरचं जे सोल्युशन मात्र गेल्या 1 महिन्यापासून आपण सगळे वाचतो आहोत, पाहतो आहोत, ते फार हास्यास्पद आहे महाविकास आघाडीने काढलेलं. मुळातच ज्या राज्यपाल नियुक्त 2 सदस्यांच्या राजीनामा म्हणजे विधानसभेवर ते निवडून गेल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागा, ज्यांची मुदत 6 जूनला संपते आहे, त्यामुळे 28 मेच्या ऐवजी 6 जूनपर्यंत उद्धवजींना जीवनदान मिळालं असतं. 6 जून नंतर काय? आत्ता माझे मित्र असीम सरोदे म्हणाले त्याप्रमाणे ते अनएथिकल आणि अनकॉन्स्टिट्युशनल राहिलं असतं. त्यामुळे हा क्रायसिस फक्त 8च दिवसांनी पुढे ढकलला जात होता. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका लवकर घेणे हाच एक पॉलिटिकली चांगला वायबल ऑप्शन होता. कारण ज्या पद्धतीने वारंवार सुप्रीम कोर्टाने राजाजींच्या निर्णयाला आपल्याला आठवत असेल तर पंडितजींनी स्वतः याचा ठाम विरोध केला होता की राज्याचा मुख्यमंत्री हा निवडून आलेलाच असला पाहिजे, असा राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मुख्यमंत्री बनणं हे घटनेच्या स्पिरिटला धरून नाही, हा पंडितजींचा स्टँड होता आणि मला वाटतं तो बिलकुल योग्य असा होता. त्यामुळे आज ह्या घडलेल्या परिस्थितीमध्ये उद्धवजींनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून येणे ही एक म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला, एक ठीक आहे म्हणजे एक तात्कालिक तात्पुरता हा फॉर्म्युला असू शकतो, पण त्यापेक्षा आज निवडणुकीच्या याच्यातून जाणं मला वाटतं कुठंतरी एक पॉलिटिकल थिंक टँकचं एक कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. दुसरं एक सोल्युशन मला वाटतं आशिषजी, कदाचित असीम सरोदे जास्ती चांगलं सांगू शकतील, पण 12च्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्य हा आपल्याला आठवत असेल तर 2014ला सुद्धा हा राज्यपाल आणि केंद्र सरकार यांच्यामधला मोठा ठिणगीचा प्रसंग होता. तेव्हाचे जे आपले राज्यपाल होते माननीय M. शंकर नारायणन, त्यांनी जेव्हा हे 12 राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नियुक्त पाठवलेल्या यादीला मान्यता दिल्याबरोबर त्यांची मिझोरमला मला वाटतं त्यांची बदली झाली होती आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. राम नाईक यांनी सुद्धा अखिलेश यादव यांनी जेव्हा त्यांच्याकडे यादी पाठवली होती तर तब्बल 2 वर्ष त्यावर निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना पाठवलेल्या याद्यांवर त्यांनी तात्काळ निर्णय घेतले आहे असं एक महाराष्ट्रात उदाहरण आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर वर्षभर त्याच्यावर निर्णय झाला नाही असंही त्याचा एक दाखला आहे.
सुप्रीम कोर्टाने आजपर्यंत तरी राज्यपालांना अमुक वेळेतच त्यांनी ही राज्यपाल नियुक्त सदस्यांची नेमणूक केली पाहिजे असा गेल्या 70 वर्षात तरी कुठलाही निर्णय नाही. तरी त्यांनी एका रिझनेबल टाईममध्ये तो घेतला पाहिजे. आणि विशेषतः या क्षणी जी राज्याची किंवा देशाची परिस्थिती आहे त्यामुळे यात राजकारण न आणता राज्यात पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी येऊ नये म्हणून ही प्रक्रिया जर लवकर झाली असती तर ते सगळ्यांच्याच दृष्टीने चांगलं झालं असतं. पण यात एक गोष्ट मात्र लक्षात आली की केंद्र राज्य संवाद किंबहुना शिवसेनेच्या नेतृत्वाचा म्हणजे उद्धवजींचा स्वतःचा मोदीजींशी जो पर्सनल वैयक्तिक पातळीवरचा जो रॅपो आहे, मला वाटतं भाजपच्या अनेक नेत्यांना कदाचित वाटलं असेल की हा फोन जो मंगळवारी झाला हा जर 6 महिन्यापूर्वी झाला असता तर कदाचित राज्यातलं राजकीय चित्र वेगळं राहिलं असतं. पण या सगळ्या प्रसंगाला एकंदरीतच केंद्रीय नेतृत्वाने जो सकारात्मक प्रतिसाद दिला, आपण मगाशी जसं म्हणालात की भाजपच्या अनेक नेत्यांना कदाचित खट्टू करणारा किंवा गारद करणारा सुद्धा असू शकतो, अशा ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या VCsमध्ये माननीय उद्धवजींना वारंवार पहिला चान्स दिला जातो, त्यांनी केलेल्या अनेक सजेशन्सला निर्णय म्हणून जाहीर केला जातं, त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधला जातो. त्यामुळे मला वाटतं कुठंतरी एक कम्युनिकेशन चॅनल जे भाजपच्या नेतृत्वामध्ये शीर्षस्थ नेतृत्वामध्ये आणि मातोश्रीमध्ये जे बंद झालं होतं ते मला वाटतं उघडलेलं आहे. हे एक म्हणजे भाजप शिवसेनेच्या अभ्यासकांच्या दृष्टीने मला वाटतं हा एक याच्या पुढचा आपल्याला सगळ्यांना ज्याच्यावर बारीक नजर ठेवावी लागेल असा एक केंद्रबिंदू आहे. आणि मला वाटतं आशिष जी याच्यात एक अजून सोल्युशन एक शक्यता आहे. मी अनेक कायदेतज्ञांशी बोललो आहे या विषयावर. याच 12 जागांपैकी 10 जागांचं मला वाटतं कालावधी 10 जून किंवा 15 जूनच्या आसपास त्यांचा संपणार होता. जर या सर्व सदस्यांनी आज राजीनामे दिले असते, आज राजीनामे जर त्यांनी दिले तर त्या 12च्या 12 जागा रिकाम्या झाल्या असत्या. त्या राजीनाम्याला त्यांना काउन्सिलच्या चेअरमनला द्यायचं होतं, म्हणजे ते पण रामराजे नाईक निंबाळकर आहेत, त्यांनी ते स्वीकारून गव्हर्नरला फक्त कम्युनिकेट करायचं होतं की आपण नियुक्त केलेल्या सदस्यांनी राजीनामे दिलेले आहेत, त्यामुळे राज्याच्या हितात आपण लवकरात लवकर नियुक्ती करावी. आणि कॅबिनेटनी जर 12 सदस्यांची जे काही या पक्षीय बलाबलाप्रमाणे त्यांनी पाठवलं असतं तर मला वाटतं कदाचित त्यानंतर राज्यपालांवर जी टीकेची झोड आज उठते आहे ती कुठेतरी क्षम्य तरी वाटते. पण या क्षणापर्यंत राज्यपालांनी 15 दिवसाच्या किंवा 20 दिवसाच्या आमदारकीच्या शिफारसीवर का कारवाई केली नाही, हा मला वाटतं त्यांच्या संविधानिक पदावर खूप अन्याय करणारी गोष्ट आहे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की त्यातला फोलपणा जो आहे हा सगळ्यांना माहिती आहे. पॉलिटिकली ते खूप इनकन्व्हिनियंट असलं तरी पत्रकार म्हणून आपण या गोष्टीकडे तटस्थपणे पाहिलं पाहिजे. राज्यपालांचा निर्णय हा बाय अँड लार्ज संविधानाला धरून आहे. या क्षणी जर हा 12च्या 12 रिकाम्या जागा झालेल्या नेमणुकीचा जर निर्णय कॅबिनेटने घेऊन त्यांच्याकडे पाठवला असता आणि त्यावर त्यांनी निर्णय घेतला नसता तर मग मला वाटतं कदाचित राज्यपालांच्या निर्णयावर जी सध्या काही ठिकाणी अतिशय अश्लील शब्दात सुद्धा टीका होते आहे तिथं मला वाटतं कुठले हाय कॉन्स्टिट्युशनल फंक्शनरी विषयी करू नये. पण राज्यपालांच्या त्यांच्या राजकीय लिनिंग्स विषयी, मुद्दाम या सरकारला अडचणीत आणण्याविषयी आपण जर थोडासा कानोसा घेतला तर गेल्या 6 महिन्यात राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे वैयक्तिक पातळीवरचे संबंध हे जर आपण जरा जाणकारांना विचारलं तर मला हे फार सौहार्दपूर्ण असे आहेत. त्यामुळे यामध्ये कुठलाही वैयक्तिक आकस हा नव्हता. मला वाटतं मधल्या एका टीकेने मात्र ते दुखावले होते आणि त्यांनी ती नाराजी अतिशय स्पष्ट शब्दात शिवसेनेच्या नेतृत्वाला कळवली सुद्धा होती. त्यानंतर त्यांची मनधरणी सुद्धा झालेली आपण पाहिली. त्यामुळे राज्यपालांच्या या निर्णयाला आणि शेवटी ही पूर्ण आपण मगाशी जसं म्हणालात की निवडणुका घ्याव्या अशा तिन्ही पक्षांनी पत्र दिल्यानंतर त्याला एन्डोर्स करणारं जे शेवटचं कॉन्स्टिट्युशनली इम्पॉर्टंट जे पत्र होतं ते मात्र राज्यपालांनी दिलेलं आहे. सूत्र अर्थातच मोदींना फोन केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून ज्या काही सूचना किंवा इंडिकेशन देण्यात आले मला वाटतं त्यामुळेच महाराष्ट्राचा एक खूप मोठा राजकीय पेचप्रसंग सुटलेला आहे. पण यासोबतच महाराष्ट्रातली 2 मोठ्या जुन्या मित्रपक्षांमधली खंडित झालेली पॉलिटिकल कम्युनिकेशनची लाईन सुद्धा ओपन झालेली आहे. हा ठीक आहे हा एक मुद्दा आहेच. पुन्हा तेच ना की मोदी है तो मुमकिन है, त्याचा प्रत्यय आलेला आहे. जनार्दन चांदूरकर, बघा हा एक मुद्दा आहे. म्हणजे आपण चर्चा करतो आहोत, जर का राज्यपाल नियुक्त आमदारकीचा मार्ग मोकळा झाला असता, राज्यपालांनी परवानगी दिली असती, उद्धव ठाकरे आमदार बनले असते, पुन्हा मग जूनच्या पहिल्याच आठवड्यात त्यांची आमदारकी संपणार होती. कारण तो कार्यकाळ जो होता राज्यपाल नियुक्त आमदारकीचा तो जूनचा पहिला आठवडापर्यंतच होता.
मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी राहू शकले असते 6 महिने, पण मग पुन्हा त्यांना जी कोणती विधान परिषदेची किंवा अन्य कोणत्या मार्गानं आमदार व्हावंच लागलं असतं. आता काय होत आहे, झाले बिनविरोध तर 14 मेलाच ते आमदार होत आहेत. जर का निवडणूक झालीच तरीसुद्धा 21 मेला होत आहेत आणि त्यांची मुदत ही 27 मेपर्यंतची आहे. अशा वेळी आपण दोन्हीकडनं विचार केला पाहिजे. जे राजभवनाला कळलं नसेल किंवा राज्य सरकारलाही माहीत नसेल ते कदाचित मोदींना माहीत असेल. मोदींनी हा राजमार्ग उद्धव ठाकरेंना दाखवला की नाही सूत्र हलवतो, तुम्ही रिसर 6 वर्षांची टर्म घ्या, कशाला टांगती तलवार आमदारकीची ठेवता, मोदींचं कौतुक का नको. नाही काय आशिषजी की इथं मोदींच्या कौतुकाचा प्रश्न नाही, इथं घटनात्मक बाबींचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या आजच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचा प्रश्न होता. आता या ठिकाणी एक दुसरी माझी फार महत्त्वाची सबमिशन अशी आहे की आपण जे मगाशी म्हणाला की गव्हर्नरनी इलेक्शन कमिशनला लिहिलं निवडणुका घ्या म्हणून, हे मोदींनी सांगितल्यामुळं अशा पद्धतीचा एक समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचा एक संकेत जात आहे. परंतु घटनात्मक दृष्टिकोनातून वेदर गव्हर्नर इज एम्पॉवर टू राईट सच अ कम्युनिकेशन टू द इलेक्शन कमिशन, हा मी कालपासून चेक करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मला काही ते आवडून आलं नाही. इलेक्शन घेण्यासंबंधीचा प्रस्ताव जो मांडायचा असतो तो कॅबिनेटनं मांडायचा असतो आणि कॅबिनेटनं तशा प्रकारचा प्रस्ताव हा इलेक्शन कमिशनला इलेक्शन कमिशनला पाठवलेला आहे. आणि म्हणून आता आपण म्हणाला किंवा जो एक समज झालेला आहे की उद्धव ठाकरे मोदींच्या बरोबर बोलले आणि त्यामुळं हे सगळं सुखकर झालं, हे सगळे हिअर आणि से बाबी आहेत. काय वस्तुस्थिती आहे, ऑथेंटिकली कोण, हे नुसतं अंदाज व्यक्त करण्याची पद्धत आहे. आणि त्याच्यामुळं सरोदेसारखे जे कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्यांना क्रिटिसिझम द्यायला भाग पडतो की त्यातून दुसरा असा क्रिटिसिझम तयार होतो की घटनात्मक बाब डावलून ही व्यक्तिगत दृष्टिकोनातून तुम्ही निर्णय घ्यायला सांगता, म्हणजे घटनेला तुम्ही बाजूला ठेवता. हा एक तयार होतो क्रिटिसिझम. आणि म्हणून मला असं वाटतंय की उद्धव ठाकरेंचं आणि पंतप्रधानांचं बोलणं झालं असेल तर ते तुम्ही मला आमदारकीच्या बाबत मदत करा म्हणून झाला असेल असं मला काय वाटत नाही. ठीक आहे, तुमच्या बोलण्यातनंच धागा उचलून मधली लिंक जोडूया. डॉक्टर मनीषा कायंदे, बघा उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन जातो, त्यानंतर बातमी येते की नरेंद्र मोदीच या प्रकरणामध्ये आता लक्ष घालणार आहे आणि सगळं काही सुरळीत करणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे शिवसहायक PA मिलिंद नार्वेकर हे सकाळी जाऊन राज्यपालांना राजभवनावरती भेटतात. त्यानंतर दुपारी मिलिंद नार्वेकर यांच्याबरोबर राज्य मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ मंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे एक पत्र घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटतात. तो फोटोसुद्धा आहे. त्यांनी एक पत्र दिलेलं आहे राज्यपालांना एकनाथ शिंदेंनी. त्याविषयी असं कळतं आहे की ते पत्र उद्धव ठाकरेंचं पत्र आहे जे राज्यपालांना गेलेलं आहे की तुम्ही निवडणूक आयोगाला सांगा, असं ते पत्र आहे, अशी चर्चा आहे. खरं खोटं माहीत नाही आहे. मनीषा कायंदे, असं आहे की या अनेक गोष्टी याच्यातल्या सगळ्या हेरसे आहेत, ऐकीव आहेत किंवा वितर्कावर आधारित आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यात बोलण्यात काही अर्थ नाहीये. आणि आता मोदीजींना जो फोन लावला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, तर तो कशासाठी लावला आपल्याला माहिती नाही. लावला आहे फोन हे प्रसार माध्यमातूनच समजतंय. काय संभाषण झालं हे सुद्धा कोणी वेगवेगळे लोक ठरवत असतात, काही प्रसार माध्यम ठरवतात. त्यामुळे आपल्याला याचं काहीच माहिती नाही. आणि जर का शिवसेनेचे नेते माननीय राज्यपालांना भेटायला गेले असतील तर निश्चितच महाराष्ट्रात पॉलिटिकल क्रायसिस डेव्हलप होऊ नये, आता ही वेळ नाहीये. जर का कोरोनाचं संकट आता नसतं देशावर आणि महाराष्ट्रावर तर आपण बरंच राजनीतिक खेळी केल्या असत्या हो, बरंच काही बोललो असतो, बरंच काही लिहिलं असतं, बरंच काही केलं असतं. परंतु आता ही वेळ नाहीये.
आणि महाराष्ट्रातला आत्ता समजा एक दिवस जरी मुख्यमंत्री नाहीये हे आपल्याला परवडलं असतं का? मग तो कोणीही असो. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी जे काय शिवसेनेच्या नेत्यांना करावं लागलं किंवा केलं असेल तर ते योग्यच आहे. तर चूक काय? ठीक है ठीक है. अमित साटम आहेत भाजपचे आमदार. अमित साटम, मोदी है तो मुमकिन है, सब ठीक है. पण हे जे डिसिजन आहे हे राजकीय डिसिजन आहे, पॉलिटिकल डिसिजन आहे. हार्ड बार्गेनिंग काहीतरी झालेलं आहे. ते तुम्हाला आम्हाला आता कळणार नाही, पुढे कदाचित कळेलही. पण हा निर्णय पॉलिटिकल दिसतोय. मला असं वाटतं की आपण पाहिजे तेवढे स्पेक्युलेशन करू शकतो, पाहिजे तेवढ्या कहाण्या बनवू शकतो, पाहिजे तेवढ्या स्टोरीज क्रिएट करू शकतो. याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा हा आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी या गेल्या 1 महिन्यामध्ये आपली पॉलिटिकल आणि कॉन्स्टिट्युशनल अॅक्युमेन ही दाखवलेली आहे. मला हे सांगायचं आहे की 6 एप्रिलला जेव्हा राज्य मंत्रिमंडळाने त्यांना जो प्रस्ताव पाठवला होता माननीय मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीचा, तो प्रस्तावच मुळात चुकीचा होता. त्याच्या 15 दिवसाच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाची पुन्हा बैठक घ्यावी लागली आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा प्रस्ताव तयार करावा लागला आणि त्याच्यानंतर तो प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवावा लागला. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा टेक्निकली करेक्ट प्रस्ताव हा 24 किंवा 25 एप्रिलच्या सुमारालाच हा पाठवण्यात आलेला होता. आणि तो प्रस्ताव आल्याच्या 10 दिवसाच्या आत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विनंती करून याच्यातनं या कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस मधनं एक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा माझा असा आहे की करोनाच्या या संकटामध्ये जे राजकारण करू इच्छितात, अनेक वृत्तपत्रांमधनं अग्रलेख लिहून अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये चिखलफेक ज्यांनी केली त्यांनी हे राजकारण केलं. गेल्या 5 वर्षामध्ये वृत्तपत्रांमधून अनेक प्रकारचे अग्रलेख लिहून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र शासनावर ज्यांनी टीका केली त्यांनी हे राजकारण केलं. केंद्र शासनाने करोनाचं संकट एवढ्या चांगल्या प्रकारे हाताळलं की अख्ख्या जगभरामध्ये त्याची स्तुती होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याची स्तुती होत आहे. पण या करोनाचं संकट चांगलं यशस्वीरित्या हाताळून सुद्धा कुठल्या वृत्तपत्रातून कोण चिखलफेक करत आहे ते राजकारण करीत आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं काही राजकारण कुणीही केलेलं नाही. राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला, चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला गेला, कहाण्या क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु हा पूर्ण क्रायसिस हा प्युअरली टेक्निकल आणि प्युअरली कॉन्स्टिट्युशनल होता आणि ह्याच्यामध्ये राज्यपालांनी योग्य तो निर्णय घेतला, योग्य तो मार्ग काढला आणि निवडणूक आयोग जे एक स्वायत्त ऑर्गनायझेशन आहे, ऑटोनॉमस बॉडी आहे, त्यांनी ही निवडणूक लावली आणि याच्यामध्ये जास्त अजून काहीतरी इन बिटवीन द लाईन्स रीड करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपण एक विसरतोय की सध्या करोनाचं संकट हे केवळ महाराष्ट्रावर नाही आहे, देशावर आणि जगावर सुद्धा आहे. अशा काळात जिथं कंटिंजन्सी म्हणजे आपत्ती आहे अशा काळातही राजकारण झालेलं आहे म्हणून तर चर्चा करावी लागते. असीम सरते, करोनाशी आपण लढत असताना राजकारण झालेलं आहे आणि हे राजकारण राजभवन विरुद्ध मंत्रालय झालेलं आहे. नंतर यामध्ये केंद्र सरकारनं उडी घेतली, केंद्र सरकारने किंवा पंतप्रधानांनी मार्ग काढला, तो भाग वेगळा. पण उद्या जर का कोणी न्यायालयात गेलं, हे सगळं कसं काय घडून आलं हे आम्हाला सांगा. असं काही होऊ शकतं? गव्हर्नन्सच्या संदर्भात जे प्रशासकीय निर्णय किंवा पॉलिसी लेवलचे डिसिजन घेतले जातात त्याला साधारणतः काही प्रश्न न्यायालयात विचारले जाऊ शकत नाही असं आहे. परंतु अर्थातच ते मानवी जीवनाशी संबंधित असेल तर त्याबद्दलचे प्रश्न उभे केले जाऊ शकतात. परंतु या निमित्ताने अशी जी एक गोष्ट खूप महत्त्वाची पुढे आलेली आहे की सत्ता लालसा इतकी जास्त वाढलेली आहे सगळ्याच राजकीय पक्षांची की ते कोरोना, त्याचं संकट, लोकांचे जीव जात आहेत हे सगळं विसरू शकतात. हे मध्य प्रदेशापासून आता महाराष्ट्रापर्यंत हे आलेलं आहे की इथे माणसं महत्त्वाचे नाही आहे, सत्ता महत्त्वाची आहे. हे दुर्दैवाने जे अधोरेखित झालेलं आहे ते मला फार वाईट वाटते. माझे मित्र राहुलजी पांडे यांनी खूप चांगलं विश्लेषण केलं आणि मी पण खूप प्रभावित झालो त्यांच्या त्या विश्लेषणामुळे, कारण त्यांनी खूपच चांगली बाजू ती मांडली. परंतु मला हे म्हणायचं की एवढा व्यापक विचार जर राज्यपालांच्या मनात होता
की आपल्याला उद्धव ठाकरे हे कायमस्वरूपी 6 वर्षासाठी आमदार असलेले पाहायचे आहे, त्यांचं असं परत परत पद अढळ नसणं हे चुकीचं आहे. हा जर व्यापक विचार त्यांच्या मनामध्ये होता तर त्यांनी मग इतके दिवस वाट का पाहिली, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, त्यांना जेव्हा जेव्हा भेटायला गेले सगळे भाजपचे नेते गेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे नेते गेले, तेव्हा त्यांनी हा सुविचार त्यांना का नाही सांगितला की माझ्या मनात असं असं आहे, आणि मग तेव्हाच त्यांनी इलेक्शन कमिशनला का विनंती केली नाही? कारण की हा जो 10-15 दिवसाचा कालावधी आहे तो राज्यपालांमुळे वेगवेगळ्या अशा असंबद्ध आणि अनैतिक राजकारणाला वाव देणारा जो कालावधी त्यांनी तयार केलेला आहे, त्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नक्कीच दोषी आहेत असं मला वाटते. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे की राज्यपाल कोश्यारी यांच्याबद्दल जे काही सामाजिक माध्यमांवर वाईट भाषा वापरली जात आहे ती अत्यंत चुकीची आहे. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की ती भाषा वापरायला नको तशा प्रकारची. पण 2014चं जे इलेक्शन झालं तेव्हा उच्चपदस्थ नेत्यांवर काहीही अश्लाघ्य बोलण्याची एक लत लोकांना लागली 2014 पासून, आणि ते लावणारे लोक कोणा ते लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की त्याचे भक्ष्य आता हे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते होणार आहेत. ते पण चुकीचं आहे. समाज माध्यमांचा शब्दांचा असा वाईट वापर होणं हे मला मान्य नाही, हे सुद्धा सांगायचं आहे. दुसरं असं की आपण हे पाहू शकतो की घटनात्मक दृष्टिकोनातून त्यांनी सकारात्मक कारभार केला पाहिजे, मगाशी मी सांगितलं. मग त्यांचा हा जो व्यापक विचार आहे तो त्यांनी तेव्हाच सांगायला पाहिजे होता, पण त्यांनी तो तेव्हा सांगितलेला नाही. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये इलेक्शन कमिशनसुद्धा स्वायत्त नाही हे पुढे आलेलं आहे. त्यामुळे दुर्दैव पहा भारताचं की लोकशाहीच्या सगळ्या यंत्रणा या पोखरल्या गेलेल्या आहेत का काय, हा असा शंकास्पद प्रकार याच्यातून पुढे येतो आहे. ते जास्त दुर्दैवाचं आहे असं मला वाटते. ठीक आहे, मी शेवटी राहुल पांडे यांच्याकडे जातोय. राहुल पांडे, बघा आता उद्धव ठाकरेंचा मार्ग मोकळा झालेला आहे, ते आमदार बनत आहेत, त्यामुळं आता ते निर्विघ्नपणे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं सरकार चालवू शकतात. त्यांचं सरकार हे तसं बहुमतातलं सरकार आहे. जर का 3 पक्ष शेवटपर्यंत एकत्र राहिले तर तुम्हाला असं वाटतं आता इथून पुढं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पॉलिटिकल सीएम बनतील आणि आपले पॉलिटिकल स्कोअर्स विरोधकांबरोबर सेटल करतील? उद्धव ठाकरेंना आजच्या या इलेक्शन कमिशनच्या निर्णयामुळे त्यांच्या डोक्यावरची एकंदरीतच शिवसेनेच्या डोक्यावरची जी टांगती तलवार होती की जर दुर्दैवानी हे निवडणूक होऊ शकली नाही किंवा ते जर विधान परिषदेवर गेले नाही तर काय, हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह होता. तो सध्या तरी निकाली निघाला आहे. अर्थात आपण मागच्या 6 महिन्यापासून पाहिलं असाल, साधारण 5 महिने आता, तर या 5 महिन्यामध्ये उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा जिथे जिथे ठाम निर्णय घ्यायचा असो, मग तो एल्गार परिषदेच्या तपासाला NIA सोपवण्यापासून तर CAA लागू करण्यापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधी विचारांना बाजूला ठेवून शिवसेनेची मूळची हिंदुत्वाची भूमिका त्यांनी अतिशय प्रखरपणे मांडलेली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं नेतृत्व कौशल्य हे शिवसेनेवर आणि किंबहुना महाविकास आघाडीचे ते नेते असल्याची त्यांनी गेल्या 1-1.5 महिन्यात विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिमा अतिशय उजळ केली आहे, यात तर काही शंकाच नाही. आता राजकीय स्थैर्य लाभल्यानंतर आणि बहुमत त्यांच्या पाठीशी असल्यामुळे येत्या काळामध्ये जसं जसं राज्य या संकटातून बाहेर निघेल तसं तसं मला वाटतं ते अजून राजकीय भूमिका अतिशय ठामपणे आणि प्रखरपणे घेतील. पण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांचं भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी बंद असलेलं पॉलिटिकल कम्युनिकेशन सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या तारखेला जरी ते महाविकास आघाडीचे नेते असले आणि राज्याचे मुख्यमंत्री असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्यांना गृहीत धरण्याची चूक मला वाटते करू नये. कारण ते पक्षाचे नेते आहेत, स्वबळावर त्यांनी स्वतःचे आमदार 2014ला निवडून आणले. जरी 2019ला ते युतीत लढून बाहेर पडले असले तरी त्यांच्या पक्षाचे पाळंमुळं हे महाराष्ट्रात पसरलेले आहेत. राज्यव्यापी त्यांची प्रतिमा आहे आणि मला वाटतं विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून गेल्यामुळे कुठेतरी राजमान्यतेचा शिक्का हा त्यांच्या नियुक्तीवर लागेल आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला तर मदत होईलच, पण मला वाटतं कुठेतरी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे हात अजून मजबूत होतील आणि पुढच्या काळात त्याचा महाविकास आघाडीपेक्षा शिवसेनेला जास्ती फायदा होईल असं मला या क्षणी तरी दिसतंय. ठीक आहे, म्हणूनच आम्ही म्हणतोय की मोदींचा फोन आणि ठाकरेंची सरशी झालेली आहे. काल महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मी रोखठोकमध्येच शेवटी असं म्हणालो होतो की उद्या महाराष्ट्र दिन आहे.
महाराष्ट्रातली जी राजकीय अनिश्चितता आहे, अस्थिरता आहे, ती दूर करणारी खुश खबर आपल्याला उद्या मिळो अशी अपेक्षा मी व्यक्त केली होती आणि ती आज सकाळी मिळालेली आहे. त्यामुळं ऑल इज वेल दिसतंय. कदाचित हॅपी एंड सुद्धा हा पुढच्या 15 दिवसात होईल आणि महाराष्ट्रातली सगळी जी अस्थिरता आहे ती संपेल. कोरोनामुक्त सुद्धा महाराष्ट्र पुढे होईल आणि पुन्हा एकदा जो अग्रेसर पुरोगामी महाराष्ट्र आहे तो त्याचं अर्थचक्र जे सध्या रुतलेलं दिसतंय ते धावायला सुरुवात होईल आणि त्यासाठी राजकीय अस्थिरता संपणं फार गरजेचं होतं. त्या दृष्टीनं एक मैलाचा दगड आजचा दिवस ठरलेला आहे. तो सुद्धा 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानिमित्तानं ऑल इज वेल असं सगळं दिसतंय. मी इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.